कोल्हापुरातील राजारामपुरी इथल्या 5व्या गल्लीत घरासमोर लावलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी 40,000ची रोकड आणि लहान मुलांची कपडे असणारी बॅग चोरून नेली। या घटनेची नोंद राजारामपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे। कोल्हापुरातील नागाळा पार्क परिसर आणि मध्यवर्ती बस स्थानक परिसरात चोरट्यांनी कारच्या काचा फोडून लाखो रुपये चोरून नेल्याच्या घटना नुकत्याच घडल्या आहेत। या घटना ताज्या असतानाच चोरट्यांनी राजारामपुरीत ही अशीच चोरी केली आहे। राजारामपुरी इथल्या 5व्या गल्लीतील गणेश मंदिराजवळ हॉटेल व्यावसायिक दिनेश अशोक पवार हे त्यांच्या कुटुंबियांसह राहतात। त्यांनी त्यांची कार त्यांच्या घरासमोर लावली होती। मध्यरात्रीच्या सुमाराला चोरट्यांनी त्यांच्या कारची काच फोडून या कारमधील 40,000ची रक्कम आणि लहान मुलांचे कपडे असणारी बॅग चोरून नेली। या प्रकरणी दिनेश पवार यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। भर मध्यवस्तीत चोरट्यांनी ही धाडसी चोरी करूनही याकडे पोलिसांचं दुर्लक्ष झाल्याचा आरोप दिनेश पवार यांनी केलाय। या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत।